मी आज अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर पहिलीच विभागाची बैठक बोलवली होती आणि या बैठकीमध्ये येणाऱ्या 5 वर्षांमध्ये फार वेगाने आणि अतिशय चांगलं काम उभं करावं लागणार आहे. कारण अन्न आणि नागरी पुरवठा हे विभाग म्हणजे फार महत्वाची सेवा देणारा विभाग आहे आणि बाकी कोण वेगवेगळ्या पद्धतीने काही मान्य करत असेल, पण ही सेवा अतिशय व्यवस्थितपणे शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत जर आपण पोहोचवली तर त्याच्यासारखा आशीर्वाद आणि त्याच्यासारखं पुण्य दुसरं कुठलंच नाही हे समजणारा माझ्यासारखा एक कार्यकर्ता आहे. आणि आदरणीय मुख्यमंत्री, आदरणीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ही माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळे या विभागामध्ये पारदर्शकता आणून शेवटच्या लाभापर्यंत आपण ज्या काही लाभ देतोय राशनचा तो लाभ त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे आणि ते पोहोचत असताना सुद्धा विभागाच्या सर्व सुविधा ह्या तेवढ्याच कार्यतत्परतेने काम करणं गरजेचं आहे. आज हे राशन पोहोचवण्यासाठी अवास्तव लॉजिस्टिकला लागणारा जो खर्च आहे तो कमी करून त्यातून अधिकच्या लाभार्थ्यांना कसं आपल्याला अन्नधान्य देता येईल या सर्व विषयावरती आज पहिल्याच बैठकीमध्ये चर्चा झाली आणि एक 100 दिवसाचा आमच्या विभागाचा तसं सर्वच विभाग या ठिकाणी देत आहेत. तर सर्वच विभाग एक 100 दिवसाचा कार्यक्रम आदरणीय मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी देत आहेत. तर आमच्या विभागाचाही कार्यक्रम हा 100 दिवसाचा देण्याच्या संबंधित काही सूचना आजच्या बैठकीमध्ये मी आमच्या विभागाच्या काही अधिकाऱ्यांना केल्या. आपल्या माध्यमातूनच पाहिली नाहीये पण मी ऐकली आहे. याबाबत निश्चितच आम्ही चौकशी करू. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली? मुख्यमंत्र्यांसोबत माझी चर्चा नाही. माझी बैठक आज योगायोगानं याच वेळेला होती. त्याच वेळेला आदरणीय मुख्यमंत्र्यांची सुद्धा बैठक तिथं होती. तर आमचं एक समोरासमोर नमस्कार झाला. ज्या देशमुखांची निर्गुण हत्या झाली आणि ज्यांनी कुणी हत्या केली त्यांना शासन झालं पाहिजे, ते फासावर गेले पाहिजेत या मताचा पहिल्या दिवसापासून मी आहे. तोही शेवटी माझ्या जिल्ह्यातला एक सरपंच आहे. मलाही त्याच्या बाबतीत तेवढाच आदर आहे. आता यात जे कोण गुन्हेगार आहेत त्या सर्वांना फाशीची शिक्षा करा. मग तो कुणी असो, कुणाच्याही कितीचंही कुठल्याही जवळचा असो, अगदी माझ्याही कुणी जवळचा असो, तर त्याला सुद्धा सोडायचं नाही हा एक व्यक्ती म्हणत असताना फक्त राजकारणापोटी माझ्यावरती काही जणांनी आरोप करणं याच्या मागे काय राजकारण असू शकतं हे आपण समजू शकता. धन्यवाद.